नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुम्ही आतापर्यंत न्यूज सगळीकडे पाहिलेली असेल की लाडकी बहीण योजनेमधून लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आहे. जवळपास 5,500 रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार. अशी न्यूज तुम्ही पाहिलेली असेल सगळीकडे, सर्व प्लॅटफॉर्मवरती, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, तसेच टीव्ही चॅनलवरती, न्यूज चॅनलवरती तुम्ही ही न्यूज पाहिलेली असेल. तर या संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. तर बघा, खरंच 5,500 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे का? तर याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. 5,500 रुपये दिवाळी बोनस मिळणार, ही बातमी खोटी आहे का? त्यानंतर ही बातमी फेक आहे का? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बातमी काय पसरली होती, सगळीकडे चर्चा काय चालली होती, की बघा, तुम्ही भरपूर YouTube चॅनलवरती म्हणा किंवा इतर सर्व सोशल मीडिया रील्सवरती म्हणा किंवा टीव्ही चॅनलवरती सुद्धा न्यूज दाखवण्यात आलेली होती, की सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस 5,500 रुपये जमा होणार आहे. काही बहिणींना 3,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार, तर काही बहिणींना 2,500 रुपयाचा दिवाळी बोनस जमा दिला जाणार, अशी माहिती सगळीकडे पसरली होती. आणि हे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं, की हा जो दिवाळी बोनस असणार आहे, तुम्हाला जे दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, हे सोडून असणार आहे, असं सांगण्यात आलेलं होतं. म्हणजेच की हा जो दिवाळी बोनस असणार आहे, तो एक्स्ट्राचे पैशामधून तुम्हाला दिले जाणार होता, अशी माहिती सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी व्हायरल चालू होती. तर बघा, या ठिकाणी ही बातमी खरंच खरी आहे का? ही बातमी खोटी आहे का? संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं होतं, की काही बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत आणि काही बहिणींना 3,000 अधिक 2,500 रुपयाची रक्कम दिली जाणार होती आणि काही निवडक महिलांनाच आणि निवडक मुलींनाच 2,500 रुपये एक्स्ट्रा दिले जाणार होती. तर बघा, ही बातमी खोटी आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर सर्वांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ सुद्धा लवकरच तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल. आणि आपल्याकडून सुद्धा काही व्हिडिओज या ठिकाणी YouTubeवरती अपलोड झालेले होते. कारण की सर्व टीव्ही चॅनलवरती सुद्धा न्यूज दाखवलेली होती. त्यानंतर प्रसिद्ध वाहिन्या होत्या, त्याच्यावरती सुद्धा ही न्यूज दाखवलेली होती. त्यामुळे सर्वांना विश्वास पटला होता किंवा सर्वांना वाटलं होतं, की खरंच बातमी आहे. खरोखर महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये आता त्यामुळे आपण सुद्धा या YouTube चॅनलवरती व्हिडिओज टाकले होते. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. ठीक आहे. अशा प्रकारची कोणतीही माहिती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती इथून पुढे जी पण तुम्हाला माहिती मिळेल, ती सर्व ऑथेंटिक आणि खरी माहिती दिली जाईल. तुमचा माझ्यावरती विश्वास, नक्कीच तुम्ही विश्वास ठेवावा. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता ही बातमी खोटी आहे. तर बघा, कारण की भरपूर जणांचं कन्फ्युजन झालं होतं. टीव्ही न्यूज चॅनलवरती ही बातमी दाखवलेली होती. तुम्हाला माहीत आहे. तुम्ही सुद्धा ही न्यूज बघितलेली असेल. प्रसिद्ध मोठ्या-मोठ्या ज्या प्रसिद्ध वाहिन्या आहेत, त्यावरती सुद्धा आर्टिकल्स, ब्लॉग्स सगळीकडे ही चर्चा रंगली होती. त्यामुळे सर्वांना विश्वास पटला होता, की ही योजना खरोखर आहे. खरोखर दिवाळी बोनस मिळणार आहे. तर आता बघा, हे जे वृत्त आहे 5,500 रुपयाचा दिवाळी बोनस महिलांना मिळणार, हे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. तुमचं सर्वांचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून कन्फ्युजन दूर केलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला YouTube चॅनलवरती आपल्याला देत आहे. कारण की तुम्ही सर्वजणांचं कन्फ्युजन होऊ नये, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नये, या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. जेणेकरून तुमच्यापर्यंत खूप चांगली आणि योग्य खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आपण हा YouTube चॅनल सुरू केलेला आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने लवकरच आपले सुद्धा 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील. आपले 30K YouTube फॅमिली कंप्लीट झालेले आहे. आपल्याला 100Kचं टार्गेट आहे. तुम्ही सर्वांनी जर सपोर्ट दाखवला, तर लगेच सुद्धा किंवा लवकरात खूप लवकर सुद्धा आपले 100K सबस्क्रायबर पूर्ण होऊ शकतात. तर बघा, मी ही खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून तुम्हाला तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा तुमच्यासोबत खोटी माहिती तुम्हाला मिळू नये, या उद्देशाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाउट्स या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. तर बघा, हे वृत्त पूर्णपणे खोटं आहे, असं आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, दिवाळी बोनस वगैरे नाहीये. तुम्हाला मी सांगितलेलं आहे 5,500 कशाचे मिळणार आहेत. त्यानंतर सर्व महिलांसाठी एक गुड न्यूज आहे. ज्या महिलांना आतापर्यंत ₹1 आला नव्हता, त्यांना बघा, काल रात्री काल 18 तारीख होती, 18 ऑक्टोबरला काल रात्री बघा, काही महिलांना 7,500 रुपये जमा झालेले आहेत. त्यांनी कमेंट करून या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा, या महिलांना, काही ताईंना 4,500 रुपये जमा झालेले आहेत. कारण की त्यांना अगोदर 3,000 रुपये भेटलेले होते. त्यामुळे त्यांना 4,500 मिळाले आहेत. ज्यांना ₹1 मिळाला नव्हता, अशा ताईंना डायरेक्टली 7,500 रुपये मिळालेले आहेत. तर बघा, या ताईंना सुद्धा 7,500 रुपये भेटलेले आहेत. थँक यू सो मच. तुमचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. त्यानंतर अजूनही काही कमेंट्स आहेत, तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. अतिशय महत्त्वपूर्ण, बघा, ज्या महिलांना पैसे आलेले नव्हते, काही महिलांचे जे पैसे होते ते बघा, त्यांचं KYC वगैरेचा प्रॉब्लेम होता बँकेमध्ये किंवा DBT लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांचे पैसे अडकलेले होते. तर त्या महिलांना काल पैसे मिळालेले आहेत.
आणि राहिलेल्या महिलांना सुद्धा लवकरच पैसे मिळतील. आज उद्या 2-3 दिवसामध्ये ज्या ज्या महिलांना ₹1 सुद्धा आलेला नाही लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर आहे, डीबीटी लिंक आहे, सर्व गोष्टी ओके आहेत. तरी सुद्धा ज्या महिलांना पैसे आले नाहीत अशा महिलांनी काळजी करू नका. तुम्हाला सुद्धा लवकरच पैसे भेटून जातील. आज उद्या 2 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या जे काही तुमचे अडकलेले पैसे असतील ते सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. परत एकदा सांगतोय, दिवाळी बोनस 5,500 वगैरे असं काहीही भेटणार नाहीये. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आपल्या चॅनलचा उद्देश आहे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे. त्यामुळे ही खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल एक लाईक आणि एक सबस्क्राईब या व्हिडिओला नक्कीच बनतो. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना WhatsApp असेल, Facebook असेल, इतर कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील त्या सर्व प्लॅटफॉर्मवरती इतका शेअर करा की हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे, जेणेकरून सर्व माता बहिणींचं कन्फ्युजन दूर होईल. कोणत्याही अफवांना त्या बळी पडणार नाहीत. सर्वांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी ज्या महिलांना ₹1 आला नाही, एकही महिला या योजनेमधून वंचित राहणार नाही. सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, अशी माहिती एकनाथ शिंदे साहेब यांनी पाठीमागे लाईव्ह भाषणामध्ये दिलेली होती. जर तुम्ही इंडियन पोस्ट बँकेचे खाते दिलेलं असेल तर या नंबरवरती एक मिस कॉल द्या. तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत की नाहीयेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असू द्या, तुम्हाला ₹7,500 भेटून जातील. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. दिवाळी बोनस वगैरे काही भेटणार नाही, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा, आपली 30K YouTube फॅमिली कंप्लीट झालेले आहे. आपल्याला लवकरात लवकर 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचं आहे. आपलं हे स्वप्न आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सपोर्ट दाखवा. थँक्स फॉर वॉचिंग.